नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नक्षलवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानाच्या मुलाला नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 2.25 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला गडचिरोली पोलिसांनी गजाआड केले. वडील शहीद झाले असल्याने अनुकंपा तत्वावर नोकरीकरिता मुलगा सागर मडावी यांनी अर्ज केला होता आणि याचाच फायदा घेऊन या टोळीने सागर मडावी याला 2.25 कोटीने गणविले. विशेष म्हणजे नोकरीकरिता सर्व घरदार त्याने विकून टाकले होते आणि याचा धसका घेत आईने सुद्धा आपले प्राण सोडले होते. वरोरा वनी मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या साई ट्रॅव्हल्सने एका युवकाला जोरदार धडक दिली आणि वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. ह्या गोष्टीची माहिती मिळताच जखमी अवस्थेत असलेल्या धीरज वाल्मिक बोंडे याला त्याच्या वडिलांनी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात CCTV फुटेजवरून ट्रॅव्हल्स आणि वाहन चालकाची ओळख पटलेली असून पोलिसांनी 2 वाहनासह चालकाला सुद्धा ताब्यात घेतले आहे. माजरी येथील एकतानगर कॉलरी येथे सुमित मुकेश शर्मा वय वर्ष 21 हा हातात लोखंडी कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी सुमित मुकेश शर्मा याला ताब्यात घेतले. सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार सर्वत्र सुरू असतानाच मालेगाव येथे सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या 2 आरोपींवर पोलिसांनी कारवाई करीत 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 20 रिकामे सिलेंडर आणि 30 भरलेले सिलेंडर आढळून आले. आरोपी वाहन चालक आणि दुसरा आरोपी ग्रामीण गॅस वितरक हे दोघेही मिळून रस्त्याच्या कडेला वाहन लावून सिलेंडरचा काळा बाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रायगड येथील बेपत्ता मुलींचे प्रकरण ताजे असताना चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण येथील 17 वर्षीय युवती, माजरी येथील 17 वर्षीय युवती आणि जिवती येथील 17 वर्षीय युवती ह्या तिघीही बेपत्ता आहेत. सध्या मोबाईलचा वापर सगळेच जण करीत असतात, परंतु या मोबाईलमधील फेसबुक, इंस्टाग्राम यातून या मुली बळी पडत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. 4 मुले असूनही वृद्धापकाळात पती पत्नीचे भांडण रोजच्या रोज पाहून मुलगा कंटाळून गेला आणि एके दिवशी त्याने चक्क घरी ठेवलेली सब्बल वडिलांच्या छातीत खुपसल्याची घटना वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम येथे उघडकीस आली. 65 वर्षीय मारुती दळमल यांना 4 मुले होती. 2 मुली लग्न झाल्यानंतर गावातच वेगळी राहतात आणि 2 मुलांसोबत आई वडील राहत होते, परंतु त्यांच्यात रोज होणारी भांडणं ही त्या मुलाला बघवली नाही आणि त्याने हे पाऊल उचलले. नागपूर वर्धा रोडवर चीज भवनच्या जवळ मिरचीने भरलेला ट्रक जात असताना ट्रकमध्ये अचानक आग लागली. ही आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाचे वाहन तिथे आले आणि त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु या घटनेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. मालेगाव येथे 2 विधी संघर्ष बालकांनी घरफोडी करीत तब्बल 21,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. मालेगाव येथील सुशील जंगेवार यांच्या घरी 7 एप्रिल रोजी चोरी झाली होती आणि या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना ह्या 2 विधी संघर्ष बालकांचा सुगावा लागला. त्यांनी त्याचा मागमूस घेतला असता या दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल करत हे दागिने उमरखेड येथे सोने चांदीच्या व्यापाराला विकल्याचे कबूल केले. सुराज्य शिक्षक संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारोहात विसरा येथील शिक्षिका कुमारी अशफिया सिद्दीकी अबरार अली यांना 19 एप्रिल रोजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले. माजरी येथील 2 आरोपी आणि 2 विधी संघर्ष बालकांनी भर दुपारी 4 वाजता अंदाजे 25 फूट तांबे असलेली जिवंत केबल तार चोरल्याची घटना माजरी येथील WCL येथे उघडकीस आली. अचानक वीज बंद झाल्याने सुरक्षा रक्षकाला याची कल्पना आली आणि त्याने इलेक्ट्रिशियनला पाठवले असता सदर घटना उघडकीस आली. यामध्ये वाहन चालक निलेश पिपरे आणि सोबत असलेल्या निखिल केवट यांच्यासहित 2 विधी संघर्ष बालक या घटनेत सामील होते. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.